Yes, we at AGS Broca and Vernick have been extremely devoted to one thing, and that is vocab enhancement for all my Marathi aspirants or Marathi speaking aspirants. जे की माझे महाराष्ट्रातले सगळे मित्रमैत्रिणी आहेत जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स साठी प्रिपेअर करतायत. एमपीएससी, यूपीएससी, ग्रुप बी, ग्रुप सी, आयबीपीएस, एसएससी, आणखी बाकी सगळे आयपीएम, कॅट, जितक्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत आणि त्यासाठी जे मराठी ज्यांची फर्स्ट लँग्वेज आहे है ना, मातृभाषा मराठी आहे आणि ज्यांना इंग्लिश या सेक्शनला क्लिअर करण्यामध्ये काही चॅलेंजेस फील होतात, काही ऑब्स्टॅकल्स येतात असं वाटतंय. सो अशा माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींसाठी हे चॅनल आहे. अँड ओनली इंटेन्शन ऑफ दिस चॅनल इज टू मेक यू गाईज अडेप्ट ॲट vocab, right? Make you guys veterans at vocab or experts at vocab, right? Masters at vocab, right? So आज आपण मागच्या वेळेला जे आपण सॉल्व्ह केले होते एक्सरसाइजेस, त्याच्यानंतर आज आपण पुढचं काही डिस्क्रिप्टिव्ह काही कंटेंट बघणार आहोत, आपण समजून घेणार आहोत, राईट? आय थिंक यू विल हॅव टू you will have to pop up your mobile's volume if you are watching this session from your mobile or laptop, whatever. So please check volume and accordingly raise it, right? So without any further ado, let's begin. Today we have some, we are going to understand something cognitive. आपल्याला काही काम करायचं आहे, राईट? सो सेशन 30 आहे आजचं. लेट्स बिगिन. आज काय आहे आपल्या पुढे? तर वी हॅव okay, so session 30. So we have reached 29. We have reached session number 30. So we have we have completed 29 sessions so far, and that is excellent thing because the journey on this path of learning words from Word Power Made Easy by Norman Lewis is amazing. It is inexplicable, right? It is joyous. Origins and related words मध्ये आपण बघूया. नंबर 1, brothers and sisters, wives and husbands. Okay, so what is the idea? Let's see. Freighter, है ना? Freighter means brother. Freighter, brother. आता बघा इकडे रीड करताना आपल्याला, तुम्हाला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन पण असतं, राईट? है ना? सो आपल्याला रिडिंग करताना बरंच आपल्याला हिंट पण कंटेंट मध्ये असते. आता इथे काय केलंय बघा. आय जस्ट इरेज दिस फर्स्ट ऑफ ऑल. मी इकडे हे इरेज करतो. आता जे अंडरलाईन केलंय ते बघा. काय लिहिलंय इथे? फ्रेटर कॉमा ब्रदर. फ्रेटर नंतर लिहिलंय कॉमा. फ्रेटर कॉमा ब्रदर, सोरोर कॉमा सिस्टर, अक्सॉर कॉमा वाईफ अँड मॅरिटस कॉमा हस्बंड. 4 गोष्टी लिहिल्या आहेत, बरोबर? सो हे जे फ्रेटर त्याच्यानंतर कॉमा दिलाय ब्रदर, सो याच्यावरनं आपल्याला हे कळतं की फ्रेटर आणि कॉमा ब्रदर म्हणजे जसं आपण 2 गोष्टी वेगळ्या असताना वेगळ्या करायच्या तेव्हा आपण कॉमा देतो, तसा हा कॉमा त्याच्यासाठी नाहीये. हे आपल्याला या सेमीकोलन वरनं दिसतं. हे सेमीकोलन आपल्याला हे सांगतं की पुढे जे आहे तिथे परत कॉमा आहे आणि मग परत सेमीकोलन आहे. म्हणजे इथे जी एक आयडिया आहे, आणखी काहीतरी पुढे काहीतरी आपल्याला आयडिया कनेक्ट होतीये. याच्यानंतर सेमीकोलन, पुढे परत एक आयडिया, याच्यानंतर सेमीकोलन, पुढे परत एक आयडिया आणि मग डॅश म्हणजे पुढचं वाक्य, राईट? सो ह्या पद्धतीने आपण वाचायला लागलं की आपल्याला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन सोपं होत जातं. आता बघूया आपण. सो फ्रेटर कॉमा ब्रदर म्हणजे काय? फ्रेटरचं डिस्क्रिप्शन केलंय कॉमानी. फ्रेटर म्हणजे ब्रदर. सोरॉर कॉमा सिस्टर म्हणजे सोरॉरचं ह्या सेंटेन्स मध्ये कॉमानी डिस्क्राईब केलेलं आहे, राईट? सो तुम्हाला हे पण कळलं पाहिजे की कुठे लिस्ट ऑफ आयटम्स साठी कॉमा आहे आणि कुठे डिस्क्रिप्शन साठी कॉमा वापरलाय, राईट? सो अक्सॉर कॉमा वाईफ म्हणजे अक्सॉरचं मिनिंग आहे हे वाईफ, डिस्क्रिप्शन आहे. अँड मॅरिटस कॉमा हस्बंड, मॅरिटसचं हस्बंड हे डिस्क्रिप्शन आहे. हे कशावरनं कळलं? तर पुढे डॅश केल्यावरती आपण जेव्हा वाचलं, दीज रूट्स आर द सोर्स ऑफ अ नंबर ऑफ ऍडिशनल इंग्लिश वर्ड्स, याच्यावरनं आपल्याला कळलं की हे जे रूट्स आहेत त्याचं हे डिस्क्रिप्शन असणार आहे. हे जे रूट आहे त्याचं हे मिनिंग असणार आहे. आणि मग नॉर्मन सेज दॅट दीज रूट्स आर द सोर्स ऑफ अ नंबर ऑफ ऍडिशनल इंग्लिश वर्ड्स. सो we have always seen that in this book what methodology has been followed is first that root is explained and then additional words built on the same root are given, right? आता आपण बघूया पुढे आणखीन एलॅबोरेट केलेलं आहे. नंबर 1, टू फ्रॅटर्नाइज एटिमॉलॉजिकली. आता एटिमॉलॉजिकली परत एक कॉमा मीन्स इथे वाक्यात अर्धा एक थोडासा पॉज घेतलाय. सो टू फ्रॅटर्नाइज एटिमॉलॉजिकली मीन्स काय? टू हॅव अ ब्रदरली रिलेशन्स विथ, बंधुत्वाचे रिलेशन्स, दॅट इज टू फ्रॅटर्नाइज ऍज अ वर्ब.
This verb may be used to indicate social intercourse between people. सो सामाजिक जे काही संबंध येतात लोकांमध्ये, सामाजिक देवाणघेवाण होते, कम्युनिकेशन होते, ते इंडिकेट करण्यासाठी फ्रॅटर्नाइज हा वर्ब वापरतात. इररिस्पेक्टिव्ह ऑफ सेक्स म्हणजे ऍक्च्युली इथे ऑथर सेज की मेल आणि फिमेल असं जे काही कम्युनिकेशन होतं किंवा जे काही असं सोशल इंटरॅक्शन होते त्याच्यासाठी सुद्धा हा वर्ब म्हणून वापरता येतो. अदरवाईज मागच्या वेळेला आपण बघितलं होतं फ्रॅटर्निटी म्हणजे जिकडे मुलं किंवा माणसं एकत्र राहतात ते, सो तो त्याचा दुसरा मिनिंग आहे. ऍज अ वर्ब irrespective of sex as in members of the faculty often fraternized म्हणजे एखाद्या फॅकल्टी मधले मेंबर्स फ्रॅटर्नाइज करायचे आफ्टर स्कूल आवर्स. स्कूल संपल्यावरती मेंबर्स फ्रॅटर्नाइज करायचे. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तिकडे अमेरिकन कंट्रीज किंवा नॉर्थ अमेरिकामध्ये किंवा या कंट्रीज मध्ये ते लोक स्कूल जेव्हा म्हणतात, आपल्याकडे कसं आपण स्कूल म्हणतो तर ती आपल्याकडे स्कूल म्हटलं की आपण स्कूल समजतो, राईट. म्हणजे आपल्याकडे एकच मिनिंग आहे, 8वी 9वी 10वी, राईट. सो 5 6 7 8 9 10 स्कूल, राईट. सो अमेरिकेमध्ये कुठल्याही इन्स्टिट्यूशनला स्कूल म्हणू शकतात. ते युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा कॉलेजमध्ये लोक जातात तिथे कॉलेजला सुद्धा ते लोक कॉलेज म्हणून शब्द आहे आणि स्कूल सुद्धा म्हणतात बरेच लोक, राईट. सो ही स्कूल म्हणजे फक्त शाळाच असेल असं काही नाही. दिस कॅन बी देअर कॉलेज एज वेल, दिस कॅन बी देअर युनिव्हर्सिटी क्लासरूम्स एज वेल. देन लेट्स से नेक्स्ट पार्ट वी हॅव इज ऍडिशनली अँड परहॅप्स मोर कॉमनली. ओके, अजून एक मिनिंग ऑथर सांगतोय की ऍडिशनली एक अशी गोष्ट आहे आणि जास्त कॉमनली देअर मे बी द इम्प्लिकेशन ऑफ हॅव्हिंग अ सोशल रिलेशनशिप. सोशल रिलेशनशिपचा अर्थ त्याच्यात येतो विथ वन्स सबऑर्डिनेट्स म्हणजे जे एखाद्या व्यक्तीचे जे कनिष्ठ आहेत, त्याच्या हाताखाली काम करणारे लोक आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा सोशली रिलेशनशिप ठेवणं, सोशल इंटरॅक्शन इन अन ऑर्गनायझेशन ऑर इवन विथ वन सो कॉल्ड इन्फेरियर्स. सो इन्फेरियर म्हणजे सुपेरियर म्हणजे जे आपले वरिष्ठ असतात, इन्फेरियर म्हणजे जे आपल्या हाताखाली काम करतात किंवा सबऑर्डिनेट्स, राईट. ऍज इन द प्रेसिडेंट ऑफ द कॉलेज वॉज रिलक्टंट म्हणजे तो जरा बिचकत होता टू फ्रॅटर्नाइज विथ फॅकल्टी. बाकीचे जे फॅकल्टी होते त्यांच्यासोबत फ्रॅटर्नाइज करण्यासाठी तो प्रेसिडेंट कॉलेजचा बिचकत होता. फॅकल्टी मेंबर्स प्रेफरिंग टू कीप ऑल हर कॉन्टॅक्ट विथ देम ऑन अँड एक्सक्लुझिव्हली प्रोफेशनल बेसिस. फक्त प्रोफेशनल बेसिसवरतीच त्यांच्याशी जो काही कॉन्टॅक्ट आहे, इंटरॅक्शन आहे ती ठेवावी म्हणून ती जी प्रेसिडेंट होती, ऑल हर म्हणजे ती प्रेसिडेंट जी होती ती बिचकत होती त्यांच्यासोबत फ्रॅटर्नाइज करायला, त्यांच्याबरोबर फ्रॅटर्नाइज करण्यासाठी. ऑर ऍज इन द आर्टिस्ट एन्जॉयड फ्रॅटर्नाइजिंग विथ थीव्स. ओके, एक आर्टिस्ट होता आणि त्याला मजा यायची सोशलाइज करायला, फ्रॅटर्नाइज करायला. कोणासोबत? चोरांसोबत, ड्रग ऍडिक्ट, ड्रग्सच्या व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांबरोबर, प्रॉस्टिट्यूट्स, वेश्यांबरोबर सुद्धा, अँड पिम्प्स, दलाल, त्यांच्यासोबत त्याला फ्रॅटर्नाइज करायला तो एन्जॉय करायचा. पार्टली का बरं? काही कारण असं होतं की पार्टली आउट ऑफ सोशल पर्व्हर्सिटी. त्यातलं एक कारण होतं त्याच्यामधले एक सोशल सामाजिक विकृती आणि दुसरं कारण होतं पार्टली टू फाइंड इंटरेस्टिंग फेसेस टू पुट इन हिज पेंटिंग्स. दुसरं कारण असं होतं की त्याला काही इंटरेस्टिंग त्याला चेहरे त्याच्या पेंटिंग्स मध्ये काढायचे होते, राईट. ओके, पुढे बघूया. लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट. व्हॉट नेक्स्ट वी हॅव इज जस्ट वेट. Session 30 additionally हे झालं. Number 3, the verb also gained a new meaning during and after World War II. Okay, let's see now what we have. So this verb also gained a new meaning during and after World War II when soldiers of occupying armies had sexual relationships or sexual relations with the women of conquered countries. म्हणजे एका ज्या देशाने आक्रमण केलेलं आहे दुसऱ्या देशावर, ऑक्युपाईंग आर्मी म्हणजे काय? जर त्या देशावरती एखाद्या देशावरती ज्या आर्मीने कब्जा केलेला आहे ती आर्मी म्हणजे ऑक्युपाईंग आर्मी. सो त्या ऑक्युपाईंग आर्मी मधले जे सैनिक आहेत ते शारीरिक संबंध ते ठेवत होते ज्या देशावरती त्यांनी ज्या देशाला त्यांनी हरवलंय तिथल्या स्त्रियांबरोबर. ऍज इन मिलिटरी पर्सनल वर
स्ट्रिक्टली फॉरबिडन म्हणजे जे मिलिटरीचे जे लोक होते त्यांना सक्त मनाई होती, त्यांना प्रतिबंध होता. फॉरबिडन टू फ्रॅटर्नाइज विथ द एनिमी, शत्रू बरोबर फ्रॅटर्नाइज करण्यासाठी त्यांना पूर्णपणे प्रतिबंध होता, त्यांना अलाउ केलेलं नव्हतं. सो फ्रॅटर्नाइज शब्द म्हणजे ऑथर म्हणतोय, नॉर्मन सेज हाऊ युफेमिस्टिक. युफेमिझम म्हणजे काय? युफेमिझम म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी सौम्य शब्द वापरणं, एखाद्या गोष्टीसाठी सौम्य शब्द वापरणं. सो फ्रॅटर्नाइज हा युफेमिझम आहे, म्हणजे हा सौम्य शब्द वापरलाय. वरती दिले त्यांनी की दे हॅड सेक्शुअल रिलेशन्स विथ द वुमेन ऑफ कॉन्कर्ड कंट्रीज. सो याला म्हणतात युफेमिझम. ऑथर सेज हाऊ युफेमिस्टिक कॅन यू गेट. अजून काय तुम्ही युफेमिस्टिक किती होणार? फ्रॅटर्नाइज म्हटलं तर ते त्यातनं कळतं. कॅन यू राईट द नाउन फॉर्म ऑफ फ्रॅटर्नाइज? सो दिस इज फ्रॅटर्नायझेशन. फ्रॅटर्नायझेशन. Okay, let's take a look at next part. Then second is fraternal, fraternal brotherly. The word also designates non-identical twins. सो ट्विन्स मध्ये नॉन आयडेंटिकल हा काय प्रकार आहे? काही वेळेला जे ट्विन्स असतात ना, तर ते सारखे दिसायला सारखे नसतात, ते त्याच्यामध्ये काही फरक थोडा असतो, त्यांना म्हणतात नॉन आयडेंटिकल ट्विन्स. सो यांच्या बाबतीत सुद्धा फ्रॅटर्नल हा शब्द ब्रदरली वापरतात. त्यानंतर फ्रेटर्निटी. फ्रेटर्निटी इज अ मेन्स ऑर्गनायझेशन. मगाशी जसं म्हटलं, अ मेन्स ऑर्गनायझेशन इन अ हाय स्कूल और कॉलेज ऑफन लेबल्ड विथ ग्रीक लेटर्स. मी मागे सांगितलं थीटा, टाऊ, पाय, गॅमा, एप्सिलॉन, अल्फा अशी नावं असतात. सो गॅमा, डेल्टा. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट गॅमा, डेल्टा, एप्सिलॉन फ्रॅटर्निटी, राईट? सो just give me one moment. Just give me one moment. Okay. AC मुळे मला त्रास होतो थोडा. ओके. एप्सिलॉन फ्रॅटर्निटी ऑर एनी ग्रुप ऑफ पीपल, कुठलाही एखादा ग्रुप ऑफ पीपल्स ऑफ सिमिलर इंटरेस्ट ऑर प्रोफेशन. द मेडिकल फ्रॅटर्निटी है ना, असंही म्हणतात. मेडिकल फ्रॅटर्निटी म्हणजे एखाद्या प्रोफेशन साठी पण हा शब्द वापरू शकतात. द फायनान्शियल फ्रॅटर्निटी हा शब्द एखाद्या एखाद्या डोमेन मधल्या लोकांसाठी वापरू शकतात. द फायनान्शियल फ्रॅटर्निटी, द लॉ फ्रॅटर्निटी, राईट? नंबर चौथा आहे सॉरॉरिटी. सो सॉरॉरिटी इज अ वुमेन्स ऑर्गनायझेशन. बघितलं होतं आपण मागच्या इन हायस्कूल और कॉलेज, अगेन युजली ग्रीक लेटर्ड और एनी वुमेन्स social club. Okay, then we have uxorious. Uxorious is, what is uxorious? An adjective describing a man who excessively, even absurdly, असा एक मनुष्य जो खूप अति प्रमाणात आणि काही वेळेला तर ते अतिशय मूर्खपणाच्या पातळीवरती केटर्स टू किंवा डोट्स ऑन, खूप जास्त प्रेम करतो, सगळ्या मागण्या पुरवतो, अक्षरशः पूजा करतो, वर्शिप्स अँड सबमिट्स, जे म्हणेल ते ऐकतो, गपचूप अक्षरशः शरण जातो, टू द मोस्ट आउटलँडिश म्हणजे खूप राग आणणाऱ्या किंवा हास्यास्पद अशा, किंवा आउटरेजस खूप राग आणणाऱ्या. आउटलँडिश हा वर्ड आलेला आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. सो व्हॉट इज आउटलँडिश है ना? सो वन ऑफ द मिनिंग्स ऑफ आउटलँडिश इज अतिशय राग आणणाऱ्या, खूप हास्यास्पद अशा, खूप मूर्खासारख्या अशा. सो आउटलँडिश ऑर आउटरेजस डिमांड्स ऑफ हिज वाईफ. सो याला म्हणतात अक्सोरियस हजबंड, जो सगळ्या डिमांड्स पूर्ण करतो. त्यानंतर दिस वर्ड इज नॉट सिनॉनिमस विथ हेनपेक्ट. आता एक हेनपेक्टही आहे आणि अक्सोरियसही आहे. याच्यामध्ये थोडासा एक सिमिलॅरिटी अशी आहे की दोघही जण आपल्या आपल्या वाईफ, आपल्या पत्नीच्या सगळ्या डिमांड्स पूर्ण करतात, ही सिमिलॅरिटी आहे. पण हेनपेक्ट मध्ये फरक असा आहे की हेनपेक्ट हजबंड इज डॉमिनेटेड बाय हिज वाईफ. हेनपेक्ट हा जो असतो ना, त्याची जी वाईफ असते, त्याची जी पत्नी असते, त्याची जी बायको असते, ती त्याला डॉमिनेट करणारी असते. आणि हा जो आहे अक्सोरियस जो आहे तो स्वतःहूनच हे करत असतो. सो परहॅप्स बिकॉज ऑफ हिज ओन फिअर. ओके, त्यानंतर पुढे आपण बघूया काय आहे, व्हॉट वी हॅव. और weakness, while the uxorious husband is dominated only by his neurosis. म्हणजे अक्सोरियस हजबंड जो आहे ना, त्याला त्याची वाईफ, त्याची बायको त्याची डॉमिनेट करत नसते, तर तो डॉमिनेटेड ओनली बाय हिज न्यूरोसिस, त्याच्यातला जो विक्षिप्तपणा आहे ना, त्याच्यामुळे तो असं करत असतो. अँड क्वाईट लाईकली द वाईफ फाइंड्स हिज अक्सोरियसनेस, आणि त्याच्या बायकोला त्याचा अक्सोरियसनेस
कॉमिकल कधी कधी मजेशीर वाटतो किंवा कधी कधी खूप रागही येतो त्याचा. पेन इन द नेक म्हणजे ही एक इडियम आहे, रागासाठी वापरलेली आहे, राईट. त्रास याच्यासाठी. देअर कॅन इंडीड बी टू मच ऑफ अ गुड थिंग. तुम्ही अति प्रमाणात काही केलं तर तो समोरच्याला राग येणार, राईट. सो त्यानंतर अक्सोरियल पर्टेनिंग टू. अक्सोरियल म्हणजे कशाशी संबंधित, कॅरेक्टरिस्टिक ऑफ, कशाचा गुणधर्म, ऑर बिफिटिंग अ वाईफ. सो पत्नीशी म्हणजे पत्नीचे गुण दाखवणारं असं ऍज अक्सोरियल ड्युटीज म्हणजे पत्नीची सगळी कर्तव्य, बायकोची कर्तव्य, प्रिव्हिलेजेस, तिचे अधिकार आणि ऍटिट्यूड्स एटसेट्रा, त्याला अक्सोरियल हे ऍडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर नंबर 7 मॅरिटल. सो मॅरिटल मध्ये इटिमॉलॉजिकली पर्टेनिंग ऑर रेफरिंग टू ऑर कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ हजबंड. आता मॅरिटल हे मॅरेजशी रिलेटेड आहे, पण याच्यामध्ये हजबंड असा मिनिंग त्याचा आहे, राईट. सो आता ते सुरुवातीचा मिनिंग होता ऑफ अ हजबंड, बट द मिनिंग हॅज चेंज्ड. मिनिंग हॅज चेंज टू इन्क्लूड द मॅरेज रिलेशनशिप ऑफ बोथ हजबंड अँड वाईफ. आता त्याचं मिनिंग बदललं आणि आता मॅरेज रिलेशनशिप ऑफ बोथ हजबंड अँड वाईफ झालं. डोंट एव्हर लेट एनीवन टेल यू दॅट आवर लँग्वेज इज नॉट सेक्सिस्ट. सो ऑथर सेज दॅट इंग्लिश लँग्वेज ही सुद्धा सेक्सिस्ट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टी आहेत की मस्क्युलाइन जेंडर सुपेरियर समजल्या जाणं फेमिनाइन जेंडर पेक्षा असं. सो ऍज मॅरिटल, त्यानंतर पुढे बघू, ऍज marital duties, right? As marital duties, obligations, marital duties, obligations, privileges, arguments, etc. Hence, extramarital is literally outside the marriage, है ना? So, extramarital is outside the marriage, extramarital affairs, right? विवाह बाह्य संबंध. So, hanky panky with someone other than one's spouse. So, husband आणि wife या दोघांमध्ये रिलेशनशिप हवे, पण दुसऱ्या कुठल्या तरी स्त्री किंवा पुरुषाशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. अँड प्री मॅरिटल, लग्नाच्या आधी. प्री म्हणजे पहिलं, प्री म्हणजे आधी. सो प्री मॅरिटल, लॅटिन प्रिफिक्स प्री मीन्स बिफोर. प्री मॅरिटल डिस्क्राइब्स इव्हेंट्स दॅट ऑकर बिफोर अ प्लॅन्ड मॅरेज. ओके. ऍज प्री मॅरिटल, ओके, प्री मॅरिटल अग्रीमेंट, राईट, ऍज टू द डिव्हिजन ऑफ प्रॉपर्टी एटसेट्रा, किंवा लग्नापूर्वीच शारीरिक संबंध. So as premarital sex, premarital agreement as to the division of property, etc. Second is of cabbages and kings. काय प्रकार आहे cabbages and kings without the cabbage? बघूया. Rex किंवा regis. Rex किंवा regis is Latin for king. राजा या शब्दाचा मूळ रूट आहे रेक्स किंवा रेजिस. ओके. टिरॅनोसॉरस रेक्स, डायनोसॉरचा हा किंग होता. हे टिरॅनोसॉरस रेक्स नावाचा एक डायनोसॉरची प्रजाती होती. So he was the king, that is the largest of the dinosaurs. Etymologically king of the tyrant किंवा tyrant, जो हुकुमशाह असतो त्यांचा राजा. टायरंट लिझार्ड्स. सो अशा त्या पाली होत्या डायनोसॉर म्हणजे, ज्या टायरंट होत्या, अतिशय हुकुमशाही अशा त्या होत्या, है ना, कारण की त्या काहीही करू शकायच्या. सो डॉग्स आर ऑफन नेम्ड रेक्स. डॉगचं नाव रेक्स का ठेवतात, तर टू फूल देम, कुत्र्याला थोडस सांत्वन व्हावं. टू फूल देम इनटू थिंकिंग दे आर किंग्स रादर दॅन स्लेव्स. बघा किती मजेशीर लिखाणाची पद्धत आहे. दे आर किंग्स रादर दॅन स्लेव्स. अँड रिगल. रिगल म्हणजे काय? सो रिगल इज रॉयल ऑर फिट फॉर अ किंग. रिगल नावाचं थिएटर आहे बघा, रिगल नावाचं थिएटर होतं. सो रिगल म्हणजे काय? रॉयल किंवा राजाला शोभेल असं. हेन्स मॅग्निफिसंट, भव्य दिव्य असं, इम्प्रेसिव्ह, स्टेटली, अतिशय दिमागदार, इम्पेरियस, पॉवरफुल, त्याचा आदेश सर्वोच्च, स्प्लेंडिड, अतिशय सुंदर, एटसेट्रा. ऍज इन रिगल बेअरिंग, एखाद्याचं बेअरिंग जे असतं, एखाद्याचं जे वर्तणूक असते, एखाद्याची पर्सनॅलिटी असते, एखाद्याचे हावभाव असतात, ते बेअरिंग असते. ते बेअरिंग जे असते रिगल असतं. सो रिगल बेअरिंग ऑर मॅनर. अ रिगल मॅन्शन, एखाद्याची मोठी हवेली, रिगल मॅन्शन. रिगल रिसेप्शन, मोठं असं भव्य दिव्य राजेशाही रिसेप्शन, एटसेट्रा. द नाउन इज रिगॅलिटी, ITY. ऍबस्ट्रॅक्ट नाउनचं सफिक्स, वन ऑफ द सफिक्सेस ऑफ ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स इज ITY. त्यानंतर रिगॅलिया. सो रिगेलिया इज अ प्लुरल नाउन डेसिग्नेटेड द एम्ब्लेम्स. एम्ब्लेम्स म्हणजे जे मानचिन्ह असतं ना, ते एम्ब्लेम्स आहे. ऑर इन्सिग्निया, इन्सिग्निया सुद्धा एक मानचिन्हच आहे. ऑर ड्रेस ऑफ अ किंग अँड नाउ रेफर्स टू एनी इम्प्रेसिव्हली फॉर्मल क्लोथ्स. एक काम करायचंय, एम्ब्लेम आणि
इन्सिग्निया हे दोन्ही आहेत तर पदचिन्ह किंवा मानचिन्हच आहे, पण त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. एम्ब्लेम आणि इन्सिग्निया याच्यामध्ये काय फरक आहे हे खाली कमेंट मध्ये लिहा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एम्ब्लेम अँड इन्सिग्निया? राईट डाऊन इन कमेंट्स. सिमिलॅरिटी काय आहे? दोन्ही पदचिन्ह आहेत, मानचिन्ह आहेत, पण त्यात एक थोडं वेगळ्या स्पेशालिटीसाठी आहे आणि दुसऱ्याचा पर्पज वेगळा आहे. ओके. और मोर कॉमनली टू द डेकोरेशन्स, इन्सिग्निया और uniform of a rank, position, office, social club, etc. The Shriners were dressed in full regalia. एकदम एकदम राजेशाही असा पोशाख. The 5-star general appeared in full regalia, etc. Let's take a look at next part, which is we have number 3. Okay, yeah. Next is number 3. Idea number 3. Madness of all sorts. Let's see what madness we have got. है ना, आपण बघितलं होतं मॅनिया, राईट? सो आता बघूया काय आपल्याकडे मोनोमॅनिक जो असतो, ज्याला एक गोष्टीचं अक्षरशः वेडच लागलं असतं. मोनोमॅनिक डेव्हलप्स अन ॲबनॉर्मल ऑब्सेशन. ॲबनॉर्मल ऑब्सेशन अशी जंगली ओढ असते त्याला इन रिस्पेक्ट टू वन पर्टिक्युलर थिंग. मोनोमॅनिक जो असतो ना त्याला एका गोष्टीचंच वेड असतं. ग्रीक मोनोस मीन्स वन, बट इज अदरवाइज नॉर्मल. बाकी बाबतीत तो नॉर्मल असतो. ऑब्सेशन इटसेल्फ ऑर द ऑब्सेसिव्हनेस, त्याच्यातलं जे तो ऑब्सेसिव्हपणा, तो जो वेडेपणा असतो त्याला म्हणतात मोनोमॅनिया, राईट? मोनोमॅनिया. द ऍडजेक्टिव्ह इज मोनोमॅनियाकल. ऍडजेक्टिव्ह काय? मोनोमॅनियाकल. Monomaniacal, like the adjective forms of various other manias, is tricky to pronounce. Practice carefully to make sure you can say it correctly without stuttering. Stuttering म्हणजे काय होतं? आपण बोलताना अडखळतो ना, that is called stammering or stuttering, right? So author says practice this word, megalomania, right? Practice it. Megalomaniac. So असे काही जे words आहेत, somewhat long words. So author says practice it carefully so as to avoid stuttering and ensure that you can speak confidently, right? Then we have psychology recognizes other abnormal states all designating obsessions. बरेचसे ऑब्सेशन्स आहेत and built on Greek mania equal to madness. मॅनिया म्हणजे काय? मॅडनेस. ओके, बघूया आता. त्यानंतर नेक्स्ट वी हॅव इज नंबर 9, डिप्सोमॅनिया. डिप्सोमॅनिया म्हणजे काय? सो डिप्सोमॅनिया इज, व्हॉट इज डिप्सोमॅनिया? Dipsomania is morbid compulsion to keep on absorbing alcoholic beverages. Morbid म्हणजे काय? सो मॉर्बिड म्हणजे अतिशय अस्वस्थ करणार. मॉर्बिड म्हणजे अतिशय अस्वस्थ करणार, अतिशय पॉवरफुल किंवा आजारी, अतिशय अस्वस्थ करणार, आजारी, अनैसर्गिक, है ना, असं ते मॉर्बिड कंपल्शन, ती एक जबरदस्ती बळजबरी असते. म्हणजे डिप्सोमॅनिया मधला माणूस मुद्दाम, म्हणजे त्याला तो हे करत नसतो, त्याला मॉर्बिड कंपल्शन असतं, म्हणजे त्याला एक त्याच्यामध्ये ते कंपल्शन एक तयार होत असतं, है ना. सो ते मॉर्बिड असतं, ते आजारी असतं, ते अस्वस्थ करणारं असतं. टू कीप ऑन ऍब्झॉर्बिंग अल्कोहोलिक बेव्हरेजेस. सो अल्कोहोल घेण्याचं, मद्य पीत राहण्याचं ते जे मॉर्बिड कंपल्शन आहे त्याला डिप्सोमॅनिया म्हणतात. डिप्सा मीन्स थर्स्ट. ग्रीक भाषेमध्ये डिप्सा म्हणजे तहान. The dipsomaniac has been defined as the person for whom one drink is too many, 1,000 not enough. So look at the writing style. डिप्सोमॅनियाक हा असा पर्सन आहे ज्याच्यासाठी एक घोट म्हणजे खूप जास्त होतो ऍक्च्युली, आणि खूप 1,000 जर म्हटलं तर ते पुरेसे होत नाही, असा तो विचित्र मॉर्बिड कंपल्शन ते आहे. सो रिसेंट इन्व्हेस्टिगेशन सजेस्ट दॅट dipsomania or alcoholism may not necessarily be caused by anxieties. तर ऑथर आता नॉर्मन लुईस सेज की त्या काळात एक इन्व्हेस्टिगेशन झालं होतं, त्याच्यामध्ये त्यांना असं सापडलं की असं काही जरुरी नाहीये की एन्झायटी, चिंता किंवा फ्रस्ट्रेशन, चिडचिड, वैताग याच्यामुळेच डिप्सोमॅनिया किंवा अल्कोहोलिझम होतं, बट पॉसिबली बाय अ मेटाबॉलिक, म्हणजे शरीरामध्ये जी पचन संस्था वगैरे असते, मेटाबॉलिझम, तर त्याच्यामुळे किंवा फिजिओलॉजिकल, शारीरिक काही दोषांमुळे तो होतो. ओके, आता ऍडजेक्टिव्ह काय? डिप्सोमॅनियाकल. सो सेकंड इज क्लेप्टोमॅनिया. सो व्हॉट इज क्लेप्टोमॅनिया? मॉर्बिड कंपल्शन. क्लेप्टोमॅनिया हे पण एक मॉर्बिड कंपल्शन आहे, अतिशय
अस्वस्थ करणारं, अतिशय आजारी, अतिशय विकृत, अनैसर्गिक असं एक कंपल्शन आहे ते. एक प्रकारची ती जबरदस्ती केल्या जाते त्या या क्लेप्टोमॅनियामुळे. कशाची ती एक ओढ आहे तर चोरी करण्याची. ती चोरी करण्याची एक ओढ असते. टू स्टील नॉट फ्रॉम एनी इकॉनॉमिक मोटिव्ह. पैसे कमवायचे म्हणून चोरी नाही, बट सिम्पली बिकॉज. पण ती जी ओढ असते, द अर्ज टू टेक, ती जी ओढ असते ती फार शक्तिशाली असते. अनदर पोझिशन, दुसऱ्याच्या वस्तू घेणं. सो म्हणून त्याला मॉर्बिड म्हटलंय, ते अनैसर्गिक आहे ना. सो अनदर पोझिशन इज इररेझिस्टिबल, ते टाळता येत नाही, दुसऱ्याच्या वस्तू चोरण्याची ती ओढ. द क्लेप्टोमॅनियक, ग्रीक क्लेप्टे थीफ मे बी वेल्दी. कदाचित हा माणूस स्वतः बराच श्रीमंत असेल, तो पैसे कमवण्यासाठी नाही करत तसं, त्याला ती एक आतमधनं ओढ आहे, त्याला कंट्रोल होत नाही. अँड येट बी अन ऑब्सेसिव्ह शॉपलिफ्टर, दुकानात चोरी करू शकतो तो. The kleptomaniac, for reasons that psychologists are still arguing about, is more often a female than a male. असं काही त्यांना दिसलं होतं की स्त्रियांमध्ये हा आजार जास्त आहे माणसांपेक्षा. अँड मे पिंच हर बेस्ट फ्रेंड्स व्हॅल्युलेस ट्रिंकेट. ट्रिंकेट म्हणजे एखादा छोटासा दागिना. ऑर अ चीप ऍस्ट्रे. ऍस्ट्रे सुद्धा चोरी करू शकते अशी स्त्री किंवा पुरुष. ऑर सॉल्ट शेकर, जे मिठाचं जे असतं ना, ज्याच्यात आपण मीठ घेतो, ते सुद्धा चोरू शकतात. छोटे छोटे आयटम चोरतात ते. फ्रॉम अ रेस्टॉरंट. नॉट बिकॉज शी वॉन्ट्स, तिला हवंय म्हणून नाही, तिला गरज तर अजिबातच नाही, लेट अलोन नीड्स द आर्टिकल, बट बिकॉज शी अपॅरेंटली कांट हेल्प हरसेल्फ. ती अक्षरशः काही करू शकत नाही, ती अक्षरशः हतबल झालेली असते. सो शी गेट्स कॅरीड अवे, त्यामुळे ती वाहून जाते त्यात. वेन शी अराइव्स होम शी मे टॉस इट इन अ ड्रॉवर विथ अदर लूट. घरी गेल्यावरती बाई कदाचित ते घेईल आणि ड्रॉवर मध्ये टाकून देईल. अँड नेव्हर लुक ॲट इट अगेन, पुढे कधीच त्याच्याकडे पाहणारही नाही. कॅन यू राईट अँड करेक्टली प्रोनाउन्स द ऍडजेक्टिव्ह? सो दिस इज क्लेप्टोमॅनियाकल. याचा ऍडजेक्टिव्ह काय आहे? क्लेप्टोमॅनियाकल. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट वर्ड दॅट वी हॅव. Pyromania. So pyromania or pyromania. What is pyromania? Pyromania is morbid compulsion to set fires. आग लावण्याचा हा आजार आहे. आग लावण्याची इतकी तीव्र ओढ असते पायरोमॅनियाच्या पेशंटमध्ये. पायरोमॅनिया शुड नॉट बी कन्फ्युज विथ इन्सेंडियरिझम. इन्सेंडियरिझम म्हणजे पण आग लावणे, पायरोमॅनिया म्हणजे पण आग लावणे, पण दोन मध्ये फरक आहे. सो इन्सेंडियरिझम काय आहे तर इन्सेंडियरिझम हे मॅलिशियस म्हणजे अतिशय दुष्ट आणि डेलिब्रेट, मुद्दामून लावलेली आग, दुसऱ्याच्या प्रॉपर्टीला मुद्दाम लावलेली आग म्हणजे इन्सेंडियरिझम. आणि पायरोमॅनिया म्हणजे काय तर ती ओढ इतकी असते की त्या माणसाकडनं ती कंट्रोल होत नाही. सो हा त्याच्यातला फरक आहे. सो इन्सेंडियरिझम ही कंपल्सिव्ह नीड नाहीये टू सी द फ्लेम्स अँड एन्जॉय द थ्रिल ऑफ द हीट अँड द स्मोक. सम पायरोमॅनिक्स. सो ओके. आता काही पायरोमॅनिक्स काय करतात, काही पायरोमॅनियक्स, सम पायरोमॅनियक्स जॉईन व्हॉलंटियर फायर कंपनीज. ज्या आग विझवणाऱ्या कंपनीज असतात त्यांना जॉईन करतात. ऑफन हेरोइकली पुटिंग आउट द व्हेरी ब्लेजेस दे देमसेल्व्स हॅव सेट. बघा किती ह्युमरस आहे, बघा किती मस्त रायटिंग स्टाईल, बघा किती सुंदर आहे. सो ते म्हणतात की ते पायरोमॅनियक्स काय करतात, सो ते फायर कंपनीज जॉईन करतात आणि त्यांनीच लावलेली आग विझवतात. And incendiary is antisocial. इन्सेंडियरी हा समाज विघातक प्रवृत्तीचा असतो. पायरोमॅनिक तसा नसतो. पायरोमॅनिक स्वतःच्या त्या ओढीच्या पुढे हतबल असतो. हा त्याच्यात फरक आहे. सो इन्सेंडियरी काय करतो, युजली सेट्स फायर्स फॉर रिव्हेंज, बदला घेण्यासाठी आग लावतो. इदर ऑफ दीज टू डेंजरस कॅरेक्टर्स इज कॉल्ड कोलोक्वियली अ फायरबग. दोघांनाही फायरबग म्हणतात. इन लॉ, कायद्याच्या भाषेत, सेटिंग फायर टू अनदर्स ऑर टू वन्स ओन प्रॉपर्टी फॉर, कशासाठी आग लावणे, कशासाठी, फॉर द पर्पज ऑफ इकॉनॉमिक गेन. समजा पैशासाठी जर प्रॉपर्टीला आग लावली स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या, तर सच ॲज, आता कसं तर सच ॲज द कलेक्शन ऑफ द प्रोसीड्स ऑफ एन इन्शुरन्स पॉलिसी इज कॉल्ड आर्सन. त्याला आर्सन म्हणतात. अँड इज अ फेलनी. फेलनी म्हणजे अतिशय गंभीर गुन्हा आहे हा. एक असतं मिसडेमिनर म्हणजे काय, तो असा गुन्हा की ज्याच्यामध्ये एवढी कडक शिक्षा नाहीये. पण दुसरा जो फेलनी आहे, फेलनी इज कन्सिडर्ड टू बी अ सिव्हिअर ग्रेव्ह क्राईम. सो फेलनीसाठी शिक्षा पण खूप कडक असतात, राईट. सो द पायरोमॅनियक सेट्स फायर
फॉर द थ्रिल. पायरोमॅनियाक का बरं? त्याला थ्रिल मिळत असतं, त्याला एक खूप सारं त्याच्यातनं तो थ्रिल घेत असतो. त्यानंतर इन्सेंडियरी का बरं लावतो? बदला घेण्यासाठी. आणि जो आर्सनिस्ट आहे तो पैशासाठी. हा तिघांमधला फरक आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हा प्रश्न नक्की येऊ शकतो. ऑड मॅन आउट फाइंड करा किंवा फाइंड द वर्ड आउट ऑफ कॉन्टेक्स्ट. सो 3 थिंग्स. There is pyromanic, there is pyromaniac, then there is incendiary, and then there is arsonist, right? So pyromania is built on Greek pyros. Pyros is fire. Incendiarism on Latin incendo or incensus. ऐकलाय शब्द इन्सेन्स स्टिक? इन्सेन्स स्टिक काय असते? अगरबत्ती असते ना, त्याला आपण आग लावतो, राईट? सो टू सेट फायर, ती आपण हे करतो. सो आर्सन ऑन लॅटिन आर्डो आर्सस, टू बर्न. Can you write and pronounce the adjective form of pyromaniac? So this is pyromaniacal. 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 Then we have next megalomania. Megalomania. So megalomania is morbid delusion. पहिलं होतं ते मॉर्बिड कंपल्शन होतं, हे मॉर्बिड डिल्युजन आहे. डिल्युजन म्हणजे भ्रम किंवा डिल्युजन म्हणजे वेडेपणा. ऑफ ग्रँजर. ग्रँजर म्हणजे भव्य दिव्य काहीतरी करायचं. मेगॅलोमॅनिया हा जो आहे तो कशाच्या बाबतीत? सर्वसाधारणपणे हा जो भ्रम असतो तो अतिशय अस्वस्थ करणारा असतो, तो माणसाला आजारी करतो, तो अनैसर्गिक असतो हा भ्रम. आणि कशाबद्दल असतो? ग्रँजर, खूप भव्य दिव्य काहीतरी करायचं, पॉवर, सत्ता, इम्पॉर्टन्स, महत्व मिळालं पाहिजे, गॉडलीनेस, लोकांनी देवत्व दिलं पाहिजे, एटसेट्रा. जोक्स अक्युजिंग द हेड्स ऑफ गव्हर्नमेंट्स ऑफ मेगॅलोमॅनिया आर कॉमन. आता याच्याविषयी काही काही विनोद आहेत. जे जे कोणी प्रमुख पदावरती, अनेक देशांमध्ये जे प्रमुख पदांवरचे जे लोक आहेत त्यांच्याविषयी काही असे जोक्स आहेत, राईट? सो बघूया आता आपण. हिअर इज अन ओल्ड चेस्टनट. चेस्टनट मीन्स अदर वर्ड फॉर अ जोक. फ्रॉम द 40s, 1940च्या दशकामध्ये. सो काय झालं होतं? चर्चिल, रूझवेल्ट आणि स्टॅलिन, राईट? सो आपल्यापैकी यांची आपल्याला ओळख आहे. विन्स्टन चर्चिलची ओळख आहे, रूझवेल्टची ओळख आहे आणि स्टॅलिनची ओळख आहे, राईट? सो दे वर टॉकिंग अबाउट देअर ड्रीम्स. तिघ जण आपल्या स्वप्नाबद्दल चर्चा करत होते. चर्चिल काय म्हणाला? आय ड्रीम्ड लास्ट नाईट. मला काल रात्री असं स्वप्न पडलं दॅट गॉड हॅड मेड मी प्राईम मिनिस्टर ऑफ द होल वर्ल्ड. चर्चिल म्हणाला मला देवानी सगळ्या जगाचं प्राईम मिनिस्टर केलंय असं स्वप्न पडलं. रूझवेल्ट काय म्हणाला? आय ड्रीम दॅट गॉड हॅड मेड मी प्रेसिडेंट ऑफ द होल वर्ल्ड. आणि मग स्टॅलिन काय म्हणाला? हाऊ कुड यू जेंटलमॅन हॅव सच ड्रीम्स? तुम्हाला अशी स्वप्न पडलीच कशी? आय डिडंट ड्रीम ऑफ ऑफरिंग यू दोज पोझिशन्स. मी असं कधी मला वाटलं नाही की तुम्हाला या पोझिशन्स द्याव्या. म्हणजे स्टॅलिनचं असा समज होता की तोच स्वतः देव. सो त्यानंतर पुढे बघूया आपण. Let's see next what we have. Hitler, Napoleon and Alexander the Great have been called megalomaniacs. त्यांना मेगॅलोमॅनियाक्स म्हटलं गेलेलं आहे, राईट? ऑल थ्री सर्टनली हॅड डिल्युजन्स. त्यांचं काही भ्रम होते त्यांना. डिल्युजन्स अबाउट देअर इनविन्सिबिलिटी. एखादा माणूस जेव्हा म्हणतो ना आय एम इनविन्सिबल, म्हणजे मी अजिंक्य आहे, मी अजेय, अजिंक्य, अजेय असे शब्द आहेत मराठीमध्ये. तर इनविन्सिबल, इनविन्सिबिलिटी, ITY, ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. Can you write and pronounce correctly the adjective derived from megalomaniac? So this is megalomaniacal. Megalomaniacal. Maniacal. Then we have megalomania is built on Greek megas, great, big, large, plus mania. Mania is madness. Mania हा काय असतो? madness असतो, है ना? So can you think of the word of for what someone speaks through to make the sound phone of his voice greater? Megaphone, right? Megaphone. सो निम्फोमॅनिया काय आहे सर? निम्फोमॅनिया मॉर्बिड इन्सेसंट. इन्सेसंट म्हणजे न थांबणार. इन्सेसंट म्हणजे वन विच डझंट सीज. मॉर्बिड, इन्सेसंट, अनकंट्रोलेबल अँड इंटेन्स डिझायर. अतिशय तीव्र इच्छा, अतिशय जंगली ओढ ऑन द पार्ट ऑफ अ फिमेल or on the part of a female or female of for व्यभिचारासाठी. ओके, फॉर sexual intercourse. From Greek nymph, bride plus mania. The person is nymphomaniac. पर्सनला काय म्हणतात? nymphomaniac. Nymphomaniac.
राईट. सो द ऍडजेक्टिव्ह सॉरी द पर्सन इज निम्फोमॅनियाक आणि ऍडजेक्टिव्ह इज निम्फोमॅनियाकल. Nymphomaniacal. Right. So we have this. Then we have satyromania. Satyromania is the same morbid. असंच morbid compulsion आहे ते incessant न थांबणारं न विझणारं desire तीव्र ओढ on the part of a male. पुरुषामध्ये असलेली व्यभिचाराची ओढ किंवा लैंगिक आसक्ती. Satyr plus mania. The person satyromaniac आणि adjective satyromaniacal. Then we have a satyr. A satyr was a mythological Greek god. Satyr हा एक ग्रीक पौराणिक कथांमधला एक देव होता. नटोरियस फॉर कुख्यात होता. नटोरियस फॉर लिचरी व्यभिचारासाठी अश्लीलतेसाठी प्रसिद्ध असलेला तो देव होता ग्रीक मायथॉलॉजी मधला. त्याला शिंग होती. ही हॅड हॉर्न्स, पॉइंटेड इयर्स, त्याला टोकदार असे कान होते, अँड द लेग्स ऑफ अ गोट, बकऱ्याचे पाय होते. द रेस्ट ऑफ हिम वॉज इन ह्युमन फॉर्म, आणि बाकीचं शरीर माणसाचं होतं. सो सॅटिरोमॅनिया इज ऑल्सो कॉल्ड सॅटिरियासिस. ओके. नाव न्यू फोबियाज. आपण काही मॅनिया बघितले. मॅनिया म्हणजे एखाद्या गोष्टीचं जणू काही पूर्ण वेळ, पूर्ण जंगली ओढ, अनिवार्य ओढ, राईट, आसक्ती. आणि दुसरा आता फोबिया. हे झालं सो मच फॉर मॅनियॅक्स. देर इज अनदर साइड ऑफ द कॉइन. दुसरी एक बाजू आहे अति प्रमाणातली भीती. एक आहे मॅनिया, अति प्रमाणातली आसक्ती, जंगली ओढ, आणि दुसरा आहे फोबिया, भीती. जस्ट ॲज पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स कॅन कॉज मॉर्बिड अट्रॅक्शन. व्यक्तिमत्वाला झालेले जे आजार आहेत त्याच्यामध्ये अतिशय मॉर्बिड, अतिशय अस्वस्थ करणारं, अतिशय आजारी करणारं असं अट्रॅक्शन असतं काही गोष्टींप्रती. ऑर ऍक्ट्स, स्टीलिंग, फायर, पॉवर, सेक्स एक्सेट्रा, हे आपण बघितलं. तसंच सो ऑल्सो अदर इमोशनल इल्स कॅन कॉज व्हायोलेंट ऑर मॉर्बिड रिपल्शन. खूप एखाद्या गोष्टीची खूप रिपल्शन, खूप राग येणं, किंवा त्या गोष्टीची भीती वाटल्यामुळे रिपल्शन होणं, एखाद्या गोष्टीचं खूप त्या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवणं टू सर्टन कंडिशन्स, थिंग्स ऑर सिच्युएशन्स. सो या लोकांना मॉर्बिड रिपल्शन असतं, त्या लोकांना मॉर्बिड फिअर असतं. देर आर पीपल हू हॅव इररॅशनल अँड डीप सिटेड ड्रेड ऑर ड्रेड ऑफ कॅट्स. ड्रेड म्हणजे फिअर, DREAD, ड्रेड म्हणजे फिअर. सो ड्रेडफुल म्हणजे काय? फिअरफुल. सो फिअरफुल मध्ये आता एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, फिअरफुल म्हणजे असा माणूस की ज्याला खूप भीती वाटते, आणि दुसरंही मिनिंग आहे फिअरफुल म्हणजे असा माणूस ज्याची लोकांना खूप भीती वाटते, राईट. सो दोन्ही मिनिंग आहेत. सो अप्रोप्रिएटली कॉन्टेक्स्ट जशी असेल त्याप्रमाणे समजायला लागेल. सो इररॅशनल असतं ते, है ना. सो इट इज इररॅशनल असतं ते फिअर, अविवेकी असतं. कशाबद्दल? कॅट्सचं फिअर, डॉग्स, फायर. नंबर 13 ट्रेस्केडाकोफोबिया, है ना. नंबर 13 ट्रेस्केडाकोफोबिया, राईट. सो देन स्नेक्स, सापांची भीती. थंडर, है ना. सो थंडर ऑर लाइटनिंग म्हणजे ढग गडगडणं, विजा. व्हेरियस कलर्स अँड सो ऑन. बऱ्याचशा अशा भीत्या आहेत लोकांना. पुढे बघूया आपण. 17 मध्ये ऑलमोस्ट विदाउट एंड, खूप मोठी लिस्ट आहे. फोबियाची लिस्ट फार मोठी आहे. सो एक आहे फिलिया. फिलिया मीन्स लव्ह. व्हॉट इज फिलिया? फिलिया मीन्स लव्ह. फिल मीन्स लव्ह. फोबिया मीन्स भीती. आणि मॅनिया म्हणजे आसक्ती. असे 3 प्रकार आहेत. व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये हे 3 प्रकार आहेत. एक आहे मॅनिया, एक आहे फिल, आणि एक आहे फोबिया. फिलिया आणि फोबिया. सो सच मॉर्बिड ड्रीड्स, अशा ज्या अनैसर्गिक भीत्या असतात, और फिअर इज कॉल्ड इन द लँग्वेज ऑफ सायकोलॉजीमध्ये याला फोबिया म्हणतात. अँड वी माइट पॉज टू इन्व्हेस्टिगेट द 3 मोस्ट कॉमन वन्स. सगळ्यात कॉमन कोणते कोणते फोबिया आहेत? पहिला आहे क्लॉस्ट्रोफोबिया. क्लॉस्ट्रोफोबिया इज मॉर्बिड ड्रेड ऑफ बीइंग फिजिकली हेम्ड इन म्हणजे काय? चारी बाजूने वेढले गेलोय मी असं. ऑफ एन्क्लोज स्पेसेस, बंद ठिकाणं जी असतात ना, सगळे बंद ठिकाण असतात ना, त्या बंद ठिकाणांमध्ये असे लोक गेले ना क्लॉस्ट्रोफोबिक, की त्यांना खूप भीती वाटायला लागते. त्यानंतर दुसरी एक हे आहे क्राउड्स एटसेट्रा. फ्रॉम लॅटिन क्लॉस्ट्रम, एन्क्लोज प्लेस, पूर्ण बंद असं ठिकाण जे आहे, एखादी खोली असेल. प्लस ग्रीक फोबिया, मॉर्बिड फिअर.
द पर्सन क्लॉस्ट्रोफोब, त्याला म्हणतात क्लॉस्ट्रोफोब. ऍडजेक्टिव्ह म्हणतात क्लॉस्ट्रोफोबिक. क्लॉस्ट्रोफोबिक. देन सेकंड इज अगोराफोबिया. अगोराफोबिया इज, याच्यावरती एक मूवी पण आला होता. अगोराफोबिया वर एक पिक्चर आला होता, राईट, ओटीटी वरती आला होता, हिंदी मध्ये होता तो. सो अगोराफोबिया इज मॉर्बिड ड्रेड ऑफ ओपन स्पेस. आता क्लॉस्ट्रोफोबिक जे असतात ना, त्यांना बंद खोल्यांची, बंद ठिकाणांची भीती असते, आणि अगोराफोबिया एक्झॅक्टली उलट आहे क्लॉस्ट्रोफोबियाची. त्यांना बाहेर जाणं म्हणजे ओपन स्पेसेसची भीती असते त्यांना. ते रिव्हर्स आहे, क्लॉस्ट्रोफोबियाच्या विरुद्ध आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारू शकतात अँटोनिम काय आहे क्लॉस्ट्रोफोबियाचं. सो क्लॉस्ट्रोफोबियाचा अँटोनिम आहे अगोराफोबिया. पीपल सफरिंग फ्रॉम अगोराफोबिया, लोकांमध्ये जायची भीती, उघड्या ठिकाणांवर जायची भीती. सो लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट. प्रेफर टू स्टे शट. ते लोक जे अगोराफोबिक्स असतात ना, त्यांना बंद खोलीतच राहायला आवडतं. They prefer to stay shut in their homes as much as possible and become panic stricken. खूप कावरे बावरे होतात, खूप भीतीग्रस्त होतात. इन सच प्लेसेस एज ओपन फील्ड्स, जे उघड्यावरती असं शेत असेल, उघड्यावरती एखादी जागा असेल, मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात जिथे खूप लोक वगैरे असतात, एअरपोर्ट टर्मिनल्स असतात जिथे खूप लोक असतात, अशा खूप लोक असलेल्या कोणत्याही ठिकाणी किंवा उघड्यावरती गेले पब्लिक प्लेस वरती, ओपन स्पेसेस वरती, की अगोराफोबिक घाबरतात. सो अगोरा इज मार्केट प्लेस. प्लस फोबिया, द पर्सन इज अगोराफोबिक. अगोराफोबिक, अगोराफोबिक. आणि द ऍडजेक्टिव्ह इज, ओके, सो ओके ठीक आहे. हा, सो द पर्सन इज अगोराफोब. या पर्सनला म्हणतात अगोराफोब आणि या ऍडजेक्टिव्हला म्हणतात अगोराफोबिक. अगोराफोबिक. त्यानंतर ऍक्रोफोबिया. ऍक्रोफोबिया इज मॉर्बिड ड्रेड किंवा फिअर ऑफ हाय प्लेसेस, खूप वर, उंचीची भीती. द विक्टम्स ऑफ दिस फिअर विल नॉट क्लाइंब लॅडर्स. शिडी चढायला घाबरतील किंवा झाडावर चढायला घाबरतील जे अॅक्रोफोबिक असतात ते. ऑर स्टँड ऑन टॉप्स ऑफ फर्निचर, फर्निचर वरती चढायला घाबरतील. दे रेफ्यूज टू गो ऑन टू द रूफ ऑफ अ बिल्डिंग, एखाद्या बिल्डिंगच्या छतावर जायला घाबरतील. ऑर लुक आउट द विंडो ऑफ वन ऑफ द हायर फ्लोअर्स, किंवा खूप उंचावरती असलेल्या एखाद्या मजल्यावरून खिडकीच्या खाली पाहायलाही घाबरतात. अॅक्रोफोबिक. फ्रॉम ग्रीक अॅक्रोस. अॅक्रोस मीन्स व्हॉट, हायेस्ट, प्लस फोबिया. तुम्हाला आपण रस्त्यावरती खूप छोटी मुलं बघतो आपण, है ना, त्यांच्यामध्ये केवढं स्किल असतं, ते अॅक्रोबॅटिक करत असतात. ते रस्त्याच्या साईडला एक दोरी बांधलेली असते आणि त्याच्यावरती ते बॅलन्स करत असतात. दॅट इज कॉल्ड अॅक्रोबॅटिक्स, राईट. अॅक्रो मीन्स हाईट. सो हा आहे अॅक्रोफोबिया. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट. व्हॉट वी हॅव इज 19, the person and the adjective. Okay, wait, just wait. Okay, acrophobia झालं, highest plus phobia. Then we have 19, the person acrophobe. Person is acrophobe and the adjective is acrophobic. Acrophobe आणि person is acrophobic. राईट. सो इकडून पुढे काही रिव्ह्यू ऑफ एटिमॉलॉजीचे काही क्वेश्चन्स आहेत. वी विल कंटिन्यू फ्रॉम हियर इन द नेक्स्ट सेशन, राईट. So I hope, I'm sure that you are having a lot of fun learning these new words, new concepts, new ideas, and in a playful manner, some fear that used to, that used to grip you earlier about words. I'm sure it is slowly getting exonerated, right? तुमच्यामधलं ते फिअर निघून चाललंय, बिकॉज वर्ड पॉवर मेड इझी ऑब्विएट्स सच फिअर्स, है ना. ते फिअर्स काढून टाकतो, ते फिअर्स अनावश्यक बनून जातील, राईट. So let's continue with this playful activity and start loving the words. We all are on the journey of being bibliophile, that is पुस्तकांवरती प्रेम करणारं. आणि सेकंड थिंग इज वी ऑल्सो वॉन्ट टू बिकम अ लोगोफाइल, राईट. So that's what we are going to do later, and that's what we are already doing. We have been doing since a lot of months. So continue on this path, keep watching videos, keep taking notes, and have fun while studying. Thank you so much.